युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज दौंड शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने जुलूस काढण्यात आला। त्याच्यामध्ये सर्व समाजाचे बांधव देखील दिसले होते। तर या जयंतीच्या निमित्तानं आप दौंडच्या नागरिकांना कशा प्रकारे एक संदेश देणार? प्रथमतः मी मुस्लिम समाजाच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना मी त्यांचा आभार मानेल, कारण ईद आणि गणेश उत्सवाचं विसर्जन एकाच दिवशी आलेलं होतं आणि ज्या पद्धतीने गणपती विसर्जन केले त्याच्यात मुस्लिम समाजानेही खूप मोठा सहभाग दाखवला होता। त्याच पद्धतीने आज मुस्लिम समाजाचे जे जुलूस निघालं पैगंबर जयंतीच्या माध्यमातून, त्या जुलूसमध्ये एकत्रित अख्खा समाज मी बघितला आणि त्याच्यात आमचंही कर्तव्य होतं, त्यानुसार आम्ही सगळे सहभागी झालो। मी परत एकदा पैगंबर जयंतीच्या आणि ईदच्या मुस्लिम समाजाच्या सर्व बंधू आणि भगिनींना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रामुख्याने आज अदर काही समाज असतील जे समाज देखील या कार्यक्रमामध्ये जास्त प्रमाणात यावेळेस पाहायला मिळाले। तर तुम्ही कशा पद्धतीने आता सर्व समाज बांधव एकत्र येताना दिसत आहेत, तर अशाच प्रकारे बंधुभाव भाईचारा कायम टिकून राहायला पाहिजे, यासाठी दौंडच्या नागरिकांना त्या तरुणांना काय मेसेज द्या? गेल्या काही दिवसांपासून मी बघतोय की प्रत्येक जण कोविड नंतर प्रत्येक जण एकमेकाला मदतीला उभा राहतोय आणि ते फार गरजेचं आहे। मुस्लिम समाज असू, हिंदू समाज असू, ख्रिश्चन समाज असू किंवा इतरत्र कुठलाही समाज असू, हे प्रत्येक समाजाचे लोक एकमेकांना मदतीसाठी आणि एकमेकांना सहकार्य करण्यासाठी सगळेजण येत असतात। त्याच्यामुळंच हा आजचा जो अनुभव आपल्याला दिसला की जुलूसमध्ये बाकी इतर समाजाचाही प्रभाव खूप मोठा होता। त्याचं कारणच ते, कारण प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली। त्याच्यामुळे आमचं दौंड शहरही पुढे जाईल आणि शहर पुढे जाण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं एकत्र राहणं फार गरजेचं आहे। त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि केलेल्या प्रयत्नातनं थोडंफार यश पण आता मिळालेलं आहे। परत एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द